मित्रांनो नमस्कार, माझं नाव अतुल ठाकूर. बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासमोर येतोय. बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला बऱ्याचशा मध्यंतरीच्या काळात पार्टिसिपंट्सशी झालेले इंटरॅक्शन्स, प्रोग्रामच्या दरम्यान झालेले इंटरॅक्शन्स, यामधून जसं मी पूर्वी तुमच्याशी संवाद साधायचो जेणेकरून तुमचा लघु उद्योजक आपण असाल तर त्याला फायदा व्हावा हा उद्देश होता. मित्रांनो, आज आपण टॉपिक जो डिस्कस करणार आहोत तो म्हणजे बऱ्याचशा व्यावसायिकांना किंवा बऱ्याचशा उद्योजकांना ते जे स्वतः तयार करतात तेच विकता येत नाही, किंवा दे आर नॉट गुड सेल्स हाऊस ऑर सेल्स पीपल ऑफ देअर ओन प्रोडक्ट. प्रॉडक्ट चांगला असतो, प्रॉडक्टमध्ये मेरिट असतं, प्रॉडक्ट हा लोकांच्या उपयोगाचा पण असतो, पण त्यांना जर हा प्रश्न विचारला की तुमचं प्रॉडक्ट खरंच किती लोकांना माहिती आहे किंवा तुम्ही हे करताय किती लोकांना माहिती आहे, मित्रांनो उत्तर बऱ्याच वेळा असं असतं की आय डोंट नो. माझा कस्टमर कोण, माझा कस्टमरचं आवड काय, त्याला काय पाहिजे, मी कुठल्या लोकांपर्यंत पोचायला हवं हे बऱ्याचशा लोकांना स्वतःलाच माहीत नसतं. त्यामुळे ते सिम्पली कीप ऑन डुईंग समथिंग दॅट इज व्हेरी रॉंग, किंवा त्यांना असं वाटतं की माझ्याकडे एक चांगला प्रॉडक्ट असेल, चांगली सर्व्हिस असेल तर ॲटोमॅटिकली कस्टमर माझ्याकडे येतील. हा गैरसमज आहे मित्रांनो. तुमचं नो मॅटर वॉट प्रॉडक्ट किती चांगला असू द्या, नो मॅटर वॉट तुमचे सर्व्हिसेस किती चांगल्या असू द्या, यू शुड बी एबल टू सेल इट. तुम्ही तर सेल करता आले पाहिजे. आणि मग इथे गडबड काय होते, बरेचसे लघु उद्योजक किंवा स्मॉल बिझनेसमॅन स्वतःच विक्री करायचा प्रयत्न करतात. दे ट्राय टू सेल व्हॉट दे प्रोड्यूस ऑर व्हॉट दे गिव्ह ॲज अ सर्व्हिस. नाव आपण मागच्या पण काही व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे की तुम्हीच जर तुमचा प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुमची विक्री तुमच्यावरच अवलंबून असेल तर तुमचा बिझनेस प्रॉब्लेममध्ये येणारच आहे, हे लक्षात घ्या. बिकॉज यू आर नॉट डुईंग व्हॉट बिझनेस रिक्वायर्स, यू आर डुईंग समथिंग व्हॉट इज रिक्वायर्ड इन द बिझनेस. त्यामुळे तुम्ही जर या कात्रीमध्ये अडकलेला असाल की माझा प्रॉडक्ट आहे, मीच विकतोय, माझा बिझनेस ग्रोथ होत नाही आहे किंवा मला नेमकं कळत नाही आहे, तर कदाचित तुम्हाला हा विचार करायला हवा की हॅव आय क्रिएटेड अ सिस्टम ज्याच्यामध्ये माझा प्रॉडक्ट चांगला विकला जाईल. तुम्ही रिटेल करत असा, तुम्ही काही पण करत असा, तुमचा व्यवसाय किती लोकांना माहिती आहे हा प्रश्न तुम्हाला विचारता आला पाहिजे. किती लोकांपर्यंत तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव पोहोचवलं आहे, तुमच्या सर्व्हिसेस पोहोचवल्या आहेत, हा तुम्हाला विचार करावा लागेल ना मित्रांनो. अन्यथा त्यातून तुम्ही कॉम्पीट करून तुमच्या माहिती असलेल्या लोकांमधूनच कॉम्पीट करून तुम्ही जो काही बिझनेस मिळवताय तो जो मिळतोय तो बरोबर आहे. व्यवसाय न वाढण्याचं किंवा व्हॉल्यूम न गाठण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, की तुमचा व्यवसाय माहितीच नाही कोणाला, त्याचं ना तर मार्केटिंग होतं ना सेल्स होतं. विचार करून बघा, कदाचित यू नीड टू स्ट्रेंथन युअर मार्केटिंग. या अशा पोस्ट मी टाकत राहीन इथून पुढे. आमच्या वेकअप स्केलअप वर्कशॉप ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सुरू झालेले आहेत. ऑनलाईन वेकअप स्केलअपच्या वर्कशॉप्सकडे पण लक्ष द्या, म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो मित्रांनो. थँक्यू.